मी आता हे करते, स्टॉप करते आणि वर्ड चालू करते. कोणती पहिल्याकडे जस्ट अ मिनिट. फाईल नाही शेअर होत आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत की तुमच्यापैकी बरेच जण रिसर्च वर्क म्हणजे बरेच जणांचं रिसर्च वर्क झालेलं असेल है ना, आणि काही लोकांचं रिसर्च वर्क सुरू असेल, हो की नाही. तर ज्यांचं रिसर्च वर्क सुरू झालेलं आहे त्यांना काय करायचं आहे की आपल्याला पेपर्स पब्लिश करायचे असतात जर्नल्स मध्ये वेगवेगळे, राईट. जर्नल्स मध्ये पेपर पब्लिश करत असताना आपण जर त्या पेपरला व्यवस्थित फॉर्मॅटिंग लावून पब्लिश केलं तर तुमच्या पब्लिकेशन मध्ये पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचं थिसिस लिहिणं चालू कराल that time you can use all these papers. इसमें जो भी डॉक्यूमेंटेशन आपने किया हुआ है वो सारा डॉक्यूमेंटेशन आप अपने थीसिस में यूज कर सकते हो along with the proper formatting. तो जो भी पेपर आप पब्लिश कर रहे हो, जो भी पेपर आप लिख रहे हो, वो लिखते समय ही आपको क्या करना है, फॉर्मेटिंग्स लगा के ही पेपर्स बनाने हैं. ठीक है. अब फॉर्मेटिंग्स लगा के यानी हर आपकी जो ट्रिपल ई की कॉन्फ्रेंस है या आपके कोई जर्नल्स है वो अपने अपने हिसाब से आपको फॉर्मेटिंग्स बताते ही है. फिर भी अगर आप एक प्रॉपर स्टैंडर्ड में उसको लिख लेते हो तो उसी को आप क्या कर सकते हो, फिर से आपके पीएचडी थीसिस में यूज कर सकते हो. तो आपको क्या करना है, लिखते समय ही यू हैव टू इंसर्ट दिस नंबरिंग्स, यू हैव टू यूज दिस नंबरिंग्स, है ना. अब ये नंबर्स में क्या है, नंबर्स के बाजू में और एक ऑप्शन है, इसे क्लिक कीजिए. आपको दिख रहा है ना स्क्रीन, इज इट विजिबल? यस मैडम. दिख रहा है ना. तो देखिए आपको क्या करना है कि इसके बाजू में ये जो नंबर्स दिख रहे हैं ना, इसमें से ये जो मल्टीपल नंबर्स की लिस्ट है इसको आपको सिलेक्ट कर लेना है. ठीक है. ये होने के बाद आप क्या करोगे, जो भी आप एंटर करोगे, दिसतंय ना आता. तर जब भी आप ये नंबर्स इंसर्ट करोगे तो पहले वाला नंबर हमने ले लिया है और यहाँ पे हम लिख रहे हैं इसका नाम जो भी है इंट्रोडक्शन. ठीक है. इंट्रोडक्शन के बाद जब हम एंटर करते हैं तो एंटर के साथ ही 2 नंबर आ जाता है. दिख रहा है ना आपको, अभी दिखेगा ठीक से. यस मैम. ठीक है. Yes, 2 ma'am. It is नंबर दिख clearly रहा है. visible. तो हाँ, तो 2 नंबर के साथ मैं क्या करूंगी, एक टैब का बटन दबाऊंगी तो मेरा फॉर्मेटिंग चेंज हो रहा है. ठीक है. देखो अभी क्या हो गया है, 1.1 आ गया है. तो इसके अंदर में 1.1 देन 1.2 3
1.4 में डाल सकती हूँ, ठीक है। 1.2 के अंदर में मुझे और एक फॉर्मेटिंग चाहिए 1.1.1, ठीक है। उसके बाद में 1.1.2 चाहिए, तो मैंने जैसे एंटर कर दिया तो 1.2 आ गया, ठीक है। ये मुझे नहीं चाहिए, मैं एक स्पेस पीछे जाती हूँ तो 1.2 आ गया, ठीक है। फिर 1.3 में भी मुझे 1.3 ना लेते हुए मुझे 1.2.1 चाहिए, तो ये भी मैंने दे दिया, ठीक है। फिर 1.3 में मैंने कुछ लिखा, 1.4 नहीं है मेरा, अगेन आई एम गोइंग टू अ सेकंड नंबर 2। अब 2 में मुझे चाहिए रिसर्च मेथोडोलॉजी। इसके अंदर मैं और एक टैब दे रही हूँ 2.1, 2.2, 2.2.1, देन अगेन 2.3, 2.3.1, अगेन आई से 2.4, 2.5 नहीं है मेरा, फिर मैं जा रही हूँ थर्ड पे एनालिसिस। आपको दिख रहा है ना कि बहुत छोटा हो रहा है ये, थोड़ा मैं फॉन्ट बढ़ा देती हूँ, दिखता है क्या बेटा? यस मैम। हाँ Oh, madam. हाँ, तो इस तरह से मैं जा रही हूँ टाइपिंग करते करते। एनालिसिस, एनालिसिस में मुझे 3.1 है, 3.2 है, 3.2.1 है, अगेन 3.3 है। उसके बाद और एक टैब में इंडेंट पीछे गई, एनालिसिस के बाद रिजल्ट है मेरा, रिजल्ट में और 4.1, 4.2, 4.2.1, अगेन 2 इंडेंट में पीछे चलेगी। कंक्लूजन, कंक्लूजन के बाद मेरा है डायरेक्टली है बिब्लियोग्राफी। झालं? हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आपण सगळीकडे वापरतो है। जर्नल्स मध्ये पण, जर्नल्स में भी ये सेम है, और आप जब रिसर्च पेपर लिखते हो उसमें भी ये सेम है, और जब आप आपका पीएचडी थीसिस लिखते हो तब भी ये सेम है, ठीक है ना। 2-4 चीजें कम ज्यादा हो सकती है, लेकिन मैक्सिमम इसी फॉर्मेट में हम क्या करते हैं, हमारा डेटा लिखते जाते हैं। अब हमारा नेक्स्ट एम क्या है कि हमारा जो भी डेटा होगा उसमें यूनिफॉर्मिटी होगी। यूनिफॉर्मिटी यानी क्या, ये जो फर्स्ट लेवल के डेटा है हमारा, ये इंट्रोडक्शन, उसके बाद रिसर्च मेथोडोलॉजी, उसके बाद एनालिसिस, उसके बाद रिजल्ट, कंक्लूजन, बिब्लियोग्राफी, ये इन लोगों का जो फॉर्मेटिंग होगा वो सेम होगा। उसके सब पार्ट जो होंगे 1.1, 1.2, 1.3, 2.1, 2.3, 2.4, 3.1, इन लोगों के भी फॉर्मेटिंग क्या हो गए, सेम हो गए। फिर उसके अंदर में और सब जो तीसरे लेवल आ रही है 1.1.1 वाली, उनका भी फॉर्मेटिंग एक जैसे ही होगा। ओके, टू मेक दैट फॉर्मेटिंग यूनिफॉर्म, हम क्या करते हैं, उसको पहली बार एक ही जगह पे ले लेते हैं, उसको उसका फॉन्ट बढ़ा देते हैं, ठीक है। उसके बाद उसका स्टाइल बना देते हैं। मैंने कुछ भी लिया है, आपको आपके हिसाब से लेना है, ठीक है। देन मैं उसको बोल्ड कर देती हूँ, तो या फिर और कोई कलर कर देती हूँ, अभी कलर आ ही गया है उसमें। तो इस तरह से हम सारे चेंजेस जो भी मुझे करने हैं, पीएचडी थीसिस में इसमें हम कलर नहीं करते हैं, लेकिन कलर इसलिए बता रही हूँ कि अगर आप बुक ले रहे हो या कोई रिपोर्ट्स लिख रहे हो, है ना, तो उस समय आप कलर ऑप्शन भी एग्जीक्यूट कर सकते हो। देन हमको क्या करना है, इसको सिलेक्ट करके, देखिए इसको एक कलर भी दे देती हूँ मैं, एक कलर भी दे दिया है मैं, ठीक है। इसको सिलेक्ट करके हम क्या करेंगे, ये फॉर्मेट पेंटर नाम का एक ऑप्शन है, इस पे हम डबल क्लिक करेंगे एंड देन सिलेक्ट द रिसर्च मेथोडोलॉजी। आला का चेंज, हे बघा। नंतर आपण कुठे येणार आहे, आता माझं हे सगळं इथेच आहे, आप लोगों का जो टेक्स्ट होगा वो
पेज नंबर 1 पे, फिर पेज नंबर 10 पे, फिर पेज नंबर 55 पे, कहीं कहीं पे भी होगा। तो आपको वहां जाके सिंपली क्या करना है, सिलेक्ट, ड्रैग एंड ड्रॉप। ठीक है, फिर इसको मैंने एस्केप कर दिया तो ये चला गया। अगेन मैं क्या करती हूँ, पहले वाले 1.1 पे आती हूँ। ठीक है, 1.1 के आने के बाद मैंने इसको बोल्ड कर दिया, इसका फॉन्ट थोड़ा सा बढ़ा दिया, इसका स्टाइल एरियल कर दिया। ठीक है, अगेन ऐसे एक हाथ कलर दे देती हूँ इसको, फॉर्मेट पेंटर, देन 1.2, 1.3, देखिए 2.1, 2.2, देन 2.3, उसके बाद 2.4, 3.12, ये सब मेरे कैसे आ रहे हैं, एक जैसा फॉर्मेटिंग। मैं एक करने गई, एक छूट गया, एक रह गया, ऐसे होगा ही नहीं, सारे फॉर्मेटिंग्स एक जैसे आ रहे। फिर 4 पॉइंट, ये अपना क्या है मेरा 1.1.1 वाला जो है, इसको मैंने सिंपली ले लिया, बोल्ड कर दिया एंड इसको कलर चेंज कर दिया। येलो दिसत नाही ना, कलर दिसला पाहिजे ना तुम्हाला। ठीक है, सिलेक्ट करके फॉर्मेट पेंटर, और फॉर्मेट पेंटर से उन सब के फॉर्मेटिंग्स चेंज कर दी। दिख रहा है, यहाँ पे भी और नीचे में। झालं का, सगळीकडे सेम फॉर्मॅटिंग माझं अप्लिकेबल झालं। कंट्रोल एस इज यूज टू सेव्ह द फाईल। हे कळलं का, जाऊ पुढे। हो मॅडम. हा, आता काय असतं, आता काय होतं की आपण जेव्हा आपला थिसिस लिहितो किंवा एखादं बुक लिहितो, ते लिहिताना आपण तिथे पेज नंबर्स टाकतो, है ना। ऍक्च्युअली काय झालं की मी एक दुसरीच फाईल ओपन केली, त्यामुळे माझे पेज नंबर्स थोडे वेगळे आलेले आहेत इथे। तर तुम्ही समजू शकता की मी नवीन फाईलच बनवून दाखवू तुम्हाला, समजू शकाल ना। आपण काय करणार आहे, इन्सर्ट पेज नंबर टाकणार आहे, इन्सर्ट पेज नंबर, आणि ऍट द बॉटम ऑफ द पेज जी काही स्टाईल तुम्हाला हवी असेल त्या स्टाईलने तुम्ही काय केलेलं आहे, पेज नंबर टाकून दिलेले। आता मी मगाशी जुन्या डेमोची फाईल ओपन केली, तर ते पेज फॉर्मॅटिंग केलेलं आहे, पेज नंबर्स 1 2 3 4। ओके, तर तुमचे हे 15व्या पेज पासन पेज बघा, इन्सर्ट बॉटम ऑफ द पेज, इथे घेऊ आपण पेज। ठीक आहे, अच्छा त्याचं स्टाईल तीच राहिली वाटतं। तर हे माझं जे डॉक्युमेंट आहे आता, हे कुठे आलेलं आहे, 16व्या 15व्या पेज वरती हे माझं डॉक्युमेंट आलेलं आहे। ठीक आहे, ओके। आता काय करायचं आपल्याला, ह्या तुम्ही जर ऑलरेडी तुमचा डेटा बनलेला असेल, कुठे टाइप करून ठेवलेला असेल, तर तिथनं घेऊन इथे काय करायचं, आपल्याला जस्ट कॉपी करायचं आहे हेडिंग्स मध्ये। पण समजा नसेल तर ह्या हेडिंग्सच्या अंडर तुम्हाला सगळं डेटा टाइप करून घ्यायचा है। ठीक है, दैट यू पीपल कैन अंडरस्टैंड। ओके, अब इसके बाद का हमारा एम क्या होता है, जैसे ही हमने ये पूरा डेटा बना लिया है या हमारा पूरा थीसिस लिख के हो गया है, हमारा एम होता है वी हैव टू डिजाइन द कंटेंट्स पेज। ठीक है, अब कंटेंट पेज जो होता है हमारा, वो होता है आपका हेडिंग और उसका पेज नंबर, है ना।
इंट्रोडक्शन माझं कोणत्या पेजवरती आलेलं आहे, रिसर्च मेथडॉलॉजी कुठे आहे, त्याच्या आतमध्ये जे सब पार्ट्स आहेत ते कोणत्या पेजवरती आलेले आहेत, हे सगळं मला कंटेंट्स पेजला द्यायचं असतं की नाही? सो गए क्या? हॅलो Yes, ma'am. येस मॅडम ऐकत. ऐकू येत आहे ना? हा. काय होतं की खूप जास्त बडबड झाली ना की झोप लागून जाते ना, म्हणून म्हटलं झोप नको लागायला, म्हणून मधनं प्रश्न विचारायला लागतात. ठीक है, तर आपको क्या करना है, अभी आपको कंटेंट्स पेज बनाना है along with the page number, and for that purpose we just select this post heading and click at the references का जो टैब होता है ना, उसको क्लिक करना है हमको. रेफरेंसेस के बाद में आपको क्या करना है, add the text लेवल नंबर 1. ठीक आहे, पहिलं जे हेडिंग आहे ते काय आहे, लेवल नंबर 1. देन 1.1 add the text level number 2. Then 1.1.1 add the text level number 3. Then 1.2 add the text level number 2. 1.2.1 ये जो दोनों है level number 3. Then this one is level number 2. Then again RM क्या होगा, add the text level number 1. फिर ये 2.1 add the text level number 2. इसके अंदर की 2.1 लेवल नंबर 3. ठीक है, उसके बाद 2.3 is level number 2. Then this one is add the text level number 3. कहाँ तक थे हम, यहाँ तक 2.3 हो गया था हमारा लेवल नंबर 2, and this one is level number 3. Then again 2.4 is level number 2. Then analysis is level number 1 है ना. 3.1 3.2 level number 2. 3.2.1 level number 3. 3. आणि हे 3.3 काय होईल, लेवल नंबर 2. मग पुन्हा रिझल्ट लेवल नंबर 1. लेवल नंबर 1. 4.1 लेवल नंबर 2. 4.2.1 लेवल नंबर 3. कंक्लूजन लेवल 1. बिब्लियोग्राफी लेवल 1. लेवल नंबर 1 झालं. हे सगळं अशा प्रकारे केल्यानंतर मग काय करायचं आपल्याला, खाली यायचं आहे, एंटर करून नवीन पेजला, आणि इथे आपण म्हणणार आहे टेबल ऑफ कंटेंट्स, आणि ऑटोमॅटिकली इन्सर्ट द टेबल ऑफ कंटेंट्स. हे बघा, झाले का तुमचे टेबल ऑफ कंटेंट्स? हे तुमचंच आहे ना की दुसरं कोणतं आहे? आलं का, दिसतंय का? Yes, madam. Yes. Yes, madam. तुमचं टेबल ऑफ कंटेंट्स इथे यायला पाहिजे है ना. टेबल ऑफ कंटेंट्स, अरे यार हे जुनं आहे ना, ते खूप येऊन राहिलेलं आहे, त्यामुळे तो तिथेच चाललेला आहे. हे जुनं शिकवलेलं तिथेच आलेलं आहे, ते मला रिमूव्ह करावं लागेल. ऑलरेडी एक टेबल ऑफ कंटेंट्स त्याच्यात बनलेला आहे. तुम्हाला म्हणतो ना मग अशी मी जुनी फाईल ओपन केलेली आहे, त्याच्यामुळे काय झालं की त्यात हे टेबल ऑफ कंटेंट्स ऑलरेडी होते, म्हणून तो काही ते प्रिंट करत नव्हता. आता बघूया आपण इथे टेबल ऑफ कंटेंट्स,
आता हे तुम्ही बनवलेले टेबल ऑफ कंटेंट्स आहे. दिसतंय का? पुन्हा Yes, याच्यात ma'am. काहीतरी गडबड केली त्यांनी. इंट्रोडक्शन आपलं चाललं गेलं आहे ना. जे पहिलं होतं ना आपलं ते डिलीट होऊन गेलंय. आपण काय करू इथे नंबर 1 इंट्रोडक्शनला आपलं काय लागायला पाहिजे, हे लागायला पाहिजे ना, फॉर्मॅट पेंटर आणि हे. आता बघा इंट्रोडक्शनचं जे माझं हेडिंग होतं ते डिलीट होऊन गेलं माझ्याच्याने आहे ना. त्याच्यामुळे काय झालं की टेबल ऑफ कंटेंट्स मध्ये इथे हे 1.1 आलं आणि हे 1.2 वेगळं झालं. ठीक आहे. पण हे जे आहे टेबल ऑफ कंटेंट्स मध्ये माझ्या 1 आलेलंच नाहीये. आलं का? नाही आलं. तर इथे काय करायचं आपल्याला, अपडेट द टेबल. हे बघा इंट्रोडक्शन आणि हे येऊन गेलं. दिसतंय का तुम्हाला आता? Yes, ma'am. आपलं जे टेबल ऑफ कंटेंट्स आहे ते पूर्णपणे इथे आता आपल्याला दिसून राहिलेलं आहे. दिसतंय? रिसर्च मेथडॉलॉजी 2.1 नंतर अनालिसिस, रिझल्ट आणि कन्क्लुजन. ठीक आहे. आता बघा याचे पेज नंबर्स वगैरे तुम्हाला इथे सगळं काय दिसतंय, फक्त 4 नंबरच्या पेजवरती सगळ्याच्या सगळा डेटा दिसतोय है ना. 1 2 3 4 मध्येच आपला पूर्ण डेटा इथे दिसतो आहे. दिसतोय की नाही? याच्यामध्ये जर आपण काही इन्सर्ट केलं डेटा आणून तर हे पेज नंबर्स काय होतील, चेंज होतील. हो की नाही. आता आपण काय करू की आपल्या ह्या डेटामध्ये समजा आपण कुठनं डेटा आणून इथे इन्सर्ट केला. हे इथे जे आहे इथे आपण कंट्रोल एंटर त्यानंतर इथे RM मध्ये पण मी काही डेटा इन्सर्ट केला. त्यानंतर मी रिझल्ट मध्ये अनालिसिस मध्ये काही डेटा इन्सर्ट केला. मी जस्ट एंटर करते आहे टू इन्क्रीज द पेज नंबर. ठीक आहे. आता आपले पेज नंबर्स किती झाले, 11 पेजेस झालेले आहेत. ठीक आहे. 11 पेजेस मध्ये माझा जो डेटा दिसतो आहे आता हा कसा आहे, हे जे माझं ऍक्च्युअल पेज नंबर्स आहेत ते काय झालेले आहेत, चेंज झालेले आहे. आपण काय करणार या टेबलला टेबल अपडेट द एंटायर टेबल किंवा नुसतं पेज नंबर्स म्हटलं तरी तुमचे पेज नंबर्स बदलले. दिसते का पेज नंबर बदललेले? मी इथे एकदा एंटायर टेबल करते कारण की ते इंट्रोडक्शन काय आलेलं नाही आपल्या याच्यामध्ये. आहे तर खरी. हे दुसऱ्या पेजवर चाललं गेलं. दिसतंय का? आता हे जे पेज नंबर 3 आणि 4 वरती होते ते कुठे गेले आहेत, पेज नंबर 5 आणि 6 मध्ये चालले गेले. दिसतंय का? सेम वे जर आपण ह्या टेक्स्ट मध्ये काही ऍड केलं आपल्या एक्झिस्टिंग डेटामध्ये तरी सुद्धा काय होतं, ते पूर्ण टेबल ऑफ कंटेंट्स आपण एडिट करू शकतो है ना. तो अपन क्या करेंगे, कंक्लूजन में एक आध पैराग्राफ डाल देंगे. ठीक है. कंक्लूजन में हम क्या डाल रहे हैं, टू आयडेंटिफाय ए आणि बी 2 गोष्टी मी टाकल्या. त्याच्यानंतर इथे आपण रिझल्ट मध्ये टाकून देऊ 3.2 CCC आणि DDD.
असं ABCD असे 4 ब्लॉक्स मी याच्यामध्ये टाकून दिलेले आहे. ठीक आहे. आता आपण काय करू, पुन्हा update the table. Click at the update the table and this time update the entire table. तो देखिए हमने कहाँ पे किया था, ABCD है ना, 4 ठिकाणी केलं होतं आपण. येताय का पहा बरं याच्यामध्ये. C कुठे ऍड केलं होतं आपण, अनालिसिस मध्ये C दिसतंय का. C आणि D हे 2 पॅराग्राफ आपले कुठे आलेले आहेत, एनालिसिस मध्ये आलेले आहेत. आणि कंक्लूजन में हमने लिखा था A और B. दिख रहा है क्या. कंक्लूजन में हमारे A और B भी यहाँ पे ऐड हो गए अलॉन्ग विथ द पेज नंबर. कळलं का तुम्हाला कसं करायचं ते. हो Yes, मॅडम. ma'am. हा, एकदा तुम्ही टेबल ऑफ कंटेंट बनवून घेतलं, त्याच्यामध्ये तुम्ही कितीही पॅरेग्राफ ऍड करा किंवा पॅरेग्राफ डिलीट करा किंवा काही डेटा ऍड करा, तर तुम्हाला काय करायचंय, फक्त अपडेट द टेबल ऑफ कंटेंट्स आणि पेज नंबर म्हणा किंवा एंटायर टेबल म्हणून द्या, तर तुमचं सगळे जे काही तुम्ही डिलीट केलेलं आहे किंवा ऍड केलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये काय होऊन जाईल, ऑटोमॅटिकली अपडेट होऊन जाईल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपला सिंपल पेपर असतो, हॅलो, कुछ डिफिकल्टीज है क्या, कोणीतरी बोलताय, त्यांचा आवाज नाही ऐकू येत आहे. सर काही प्रॉब्लेम आहे का. हॅलो. नाही मॅडम, ऐकू येत आहे. ऐकू येत आहे. हा, नाही काही प्रॉब्लेम आहे का म्हटलं कोणाला. कोणीतरी बोलतंय पण ते स्पष्ट ऐकू नाही येत आहे. स्टार्टिंगचा मॅम थोडासा मिस झाला माझ्या नेटवर्कमुळे. इन्सर्ट करताना तुम्ही कसं केलं. काय इन्सर्ट करताना, टेबल ऑफ कंटेंट्स. टेबल ऑफ स्टार्टिंग पॉइंट एकदम, त्याच्यानंतर मी पाहिलं थोडंसं माझा मिस झाला स्टार्टिंग. अच्छा, आपण काय केलं की आपण हे जे इंट्रोडक्शन पासून जे बनवतो की नाही आपण आपलं पेज, हे बघा, हे इथे इंट्रोडक्शन केलं ना आपण, तर इंट्रोडक्शन, हा हे कळलं का. हॅलो. हा, हे कळलं ना तुम्हाला. तर हे एकदा इन्सर्ट केल्यानंतर काय करायचं की याला सिलेक्ट करायचं, रेफरन्सेसला जायचं, रेफरन्सेस मधनं इथे ऍड द टेक्स्ट आणि लेवल 1 जे आपण 1, 2, 3, 4 दिलेले आहेत त्यांना लेवल 1 द्यायचं. त्याच्या आतमध्ये जी लेवल आहे ते 1.1 ची किंवा 2.1 ची, त्यांना सगळ्यांना लेवल 2 द्यायचं. आणि त्याच्या आतमध्ये जी येते 1.1.1, 2.1.1 त्यांना लेवल नंबर 3 असाइन करायचं. ठीक आहे. ते केल्यानंतर मग सगळ्यात खालती येऊन हे टेबल ऑफ कंटेंट्स दिसते बाजूला, त्याला क्लिक करायचं आणि हा सेकंड वाला ऑप्शन आहे त्याला. कळलं का. यस मॅम. हा, तर ते केलं की आपला पूर्ण टेबल ऑफ कंटेंट्स तुम्हाला अलॉंग विथ द पेज नंबर तुमचे मिळून जातात. आता ह्या टेबलमध्ये, एक्झिस्टिंग टेबलमध्ये जर तुम्ही काही चेंजेस केले, म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये एखादा पॅरेग्राफ डिलीट केला, एखादा 1.2.1 वाला डिलीट केला किंवा एखादा इन्सर्ट केला पॅराग्राफ म्हणा किंवा कॉलम्स म्हणा किंवा टेबल्स म्हणा, तर त्याला तुम्ही काय करू शकता, पुन्हा अपडेट करू शकता. कारण की तुमचे टेबल ऑफ कंटेंट्स बदलतो, तुमचे नंबर्स बदलतात, पेज नंबर्स बदलतात, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तिथे जाऊन क्लिक करून त्याला अपडेट द टेबल ऑफ कंटेंट्स एवढं म्हणायचं. कळलं का. ओके मॅम. आता बघा, जसं आपण नंबरिंग जी टाकली ना मॅम, वरून सिलेक्ट केली जे 1.1.1 त्याची काहीतरी रेंज तुम्ही सिलेक्ट केली होती ना वरून, कोणत्या ऑप्शन मधनं. ते नाही कळलं. पॉइंट्स बुलेट्स अँड नंबरिंग मधनच घ्यायचे का ते.
हो हो हो, थांबा सांगते मी तुम्हाला, एक मिनिट. हे बघा काय करायचं, आपण होमला क्लिक केलं. हे जे नंबर्स आहेत ना, हे सिंपल नंबर्स आहेत. त्याच्या बाजूला आणखीन एक ही ऑप्शन्स असतात, मल्टी लेवल लिस्ट. त्याला क्लिक करायचं आणि त्यातला हा 1.1.1 वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. म्हणजे काय होतं की आपण जसं लिहिलं आणि एंटर केलं की दुसरा नंबर येतो ना, मग त्याला एक टॅब की मारली की तुमचं काय येतं, 1.1 येतं, 1.2 येतं, आणि एक टॅब आणखीन मारला की तुम्ही 1.2.1 ला येतं. एक लेवल तुमची आणखीन पुढे जाते. आता एक लेवल मला मागे यायचं असेल तर इथे वरती बघा इंडेंट्स आहेत. पॅराग्राफ नावाचा जो तुमचा टॅब आहे ना, तिथे इंडेंट्स आहेत. दीज आर द इंडेंट्स. यू हॅव टू डिक्रीज द इंडेंट. इथूनही तुम्ही सगळं हे कंट्रोलिंग करू शकता. तर 1.3 ला आलो है ना. आणखीन एक डिक्रीज द इंडेंट म्हटलं की तुम्ही आणखीन मागे येता, म्हणजे तुम्ही 2 ला आला. ठीक आहे. मग इथे आपण लिहिलं RM. पुन्हा आपण इथनं पण इन्क्रीज द इंडेंट करू शकतो किंवा आपण टॅब कीने पण जाऊ शकतो. तिथे जाऊन प्रत्येक वेळा माऊस हँडलिंग करण्यापेक्षा काम करता करताच एक टॅब प्रेस केलं की तुमचं ते ऑप्शन ताबडतोब येऊन जातात. पण बॅक साठी तुम्हाला मात्र बॅक इंडेंट जावं लागतं. ठीक आहे, कळलं का? हा, ओके, थँक्यू मॅम. आता बघा, आपण हे जे नंबरिंग केलं आणि त्याच्यानंतर त्याला युनिफॉर्म फॉर्मॅटिंग केलं, त्यानंतर आपण जो टेबल ऑफ कंटेंट्स बनवतो ना, तो एकदम छान सुरेख बनून जातो तुमचा. दिसतोय ना, व्यवस्थित आहे अगदी तो अरेंज झालेला. बरोबर त्याचं फॉर्मॅटिंग आहे, युनिफॉर्मिटी सगळ्यामध्ये आहे, पेज नंबरिंग सगळ्यांमध्ये आलेले आहेत. असंच सेम फॉर्मॅटिंग तुम्हाला टेबल जे बनवतो आपण, किंवा आपण फॉर्म्युलाज टाकतो, किंवा आपण पिक्चर्स टाकतो किंवा इमेजेस टाकतो, त्यांचं पण टेबल ऑफ कंटेंट्स तुम्हाला द्यायचं असतं स्टार्टिंगला. ठीक आहे. तर ते बनवत असताना पण काय करायचं आहे आपल्याला, आपण आपल्या पेज मध्ये येतो. हे बघा, इथे कुठेतरी आपण एक टेबल इन्सर्ट केला आहे ना, इन्सर्ट टेबल, इतके बाय इतकेचा टेबल मी इन्सर्ट केला. आता ह्या टेबलला तुम्हाला हेडिंग द्यायचं असतं, आहे की नाही. तर हे जे हेडिंग द्यायचं असतं ते देताना पण काय करायचं, रेफरन्सेसला जायचं, इन्सर्ट कॅप्शन म्हणायचं. ठीक आहे. इन्सर्ट कॅप्शन मध्ये फिगर नंबर 1 आलं, फिगर नंबर 1 चं हेडिंग आपण इथे देऊन देऊ. नाही सॉरी, ही फिगर नाही, आपला टेबल आहे हा, हो ना. तर इथे काय करायचं आहे, इन्सर्ट कॅप्शन, ह्या फिगरला चेंज करून टेबल घेऊन घ्यायचं, टेबल नंबर 1. ओके. मग आता काय येईल, टेबल नंबर 1 येईल. मग टेबल नंबर कशाचा आहे ते आपण टाकून देऊ. मग पुन्हा आपण इथे कुठेतरी आलो, इथे पुन्हा मी परत काय केलं, एक अजून इन्सर्ट टेबल केलं, एक टेबल मी इन्सर्ट केला, याचं पण मला हेडिंग द्यायचं. इथे पण मी पुन्हा काय करते, रेफरन्सेसला जाते आणि से इन्सर्ट द कॅप्शन. नाउ दिस वन इज टेबल नंबर 2. आता हा मी 1.2 केलेला आहे. हा टेबल नंबर 2 झाला. असंच आपण जेवढे काही टेबल इन्सर्ट करणार आहे आपल्या याच्यामध्ये, त्यांना आपण सगळे हे टेबल नंबर्स देत जाणार आहे. पुन्हा मी म्हटलं इन्सर्ट कॅप्शन टेबल नंबर 3. ठीक आहे, त्याचं झालं. आता ह्या सगळ्या टेबल्सचं पण आपल्याला खालती टेबल ऑफ कंटेंट बनवायचं आहे ना. तर आपण इथे खालती येऊ, याच्याही पण खालती जाऊ आपण. हे काढून टाकते मी, आणि इथे आपण म्हटलं इन्सर्ट द टेबल, इन्सर्ट द टेबल अँड फिगर. ओके. तर तुम्ही जे टेबल्स बनवलेले आहेत ना, त्याचं हे पूर्ण डिस्क्रिप्शन इथे तुम्हाला मिळून जाते. दिसतंय का तुम्हाला? दिसलं का? येस मॅम. हॅलो. येस मॅम. हा, तर टेबलचं हे झालं. आता असंच आपल्याला फिगरचं पण करायचंय. तर आपण फिगर इन्सर्ट केली समजा इथे एखादी, इथे आपण एखादी फिगर इन्सर्ट केली, इन्सर्ट पिक्चर. कोणतं पिक्चर असेल तर पिक्चरच नाहीये.
एक आहे आमच्या दादाचं पिक्चर, ते पिक्चर इन्सर्ट केलंय. ह्या पिक्चरला पण मला काय द्यायचं आहे, एक हेडिंग द्यायचं आहे. त्याला थोडं रिसाइज करते, हे खूप मोठं पिक्चर आहे. तर पुन्हा आपण गेलो रेफरन्सेसला, इन्सर्ट कॅप्शन. नाव दिस टाइम दिस इज अ फिगर आहे ना, तर मग मी काय म्हटलं, याला फिगर म्हटलं, फिगर नंबर 1. ओके, मग याचं नाव देऊन दिलं जे काही आहे ते. असंच मी खूप सारे फिगर्स आणखी इन्सर्ट करत गेली आणि त्यांना नावं देत गेली. पुन्हा म्हटलं इन्सर्ट कॅप्शन फिगर नंबर 2. ठीक आहे, पुन्हा इथे एखादी फिगर इन्सर्ट केली, पुन्हा म्हटलं इन्सर्ट कॅप्शन फिगर नंबर 3. तर असे जितक्या काही फिगर्स आपण इन्सर्ट केलेले आहेत त्या सगळ्या फिगर्सची पण आपण पुन्हा खालती इथे टेबल ऑफ कंटेंट्स बनवू शकतो. ह्या टेबल्सच्याच खालती मी इथे दाखवते तुम्हाला, इन्सर्ट द टेबल्स ऑफ. हे बघा, हे फिगर्सचं झालं. फिगर नंबर कोणत्या पेज वरती आहे आणि फॉन्ट थोडा वाढवून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. दिसतंय का? जी काही आपली फिगर होती, जेही काही आपलं टेक्स्ट होतं ते सगळं तुमचं इथे तुम्हाला हे टेबल ऑफ कंटेंट्स, हे टेबलचे लिस्ट आणि ही फिगरची लिस्ट, अशी तुम्ही इक्वेशन्सची पण लिस्ट बनवू शकता. आणखीन तुम्हाला काही त्याच्यामध्ये टाकायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. हे जे आहे ना इन्सर्ट कॅप्शन, इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, एखादं नवीन लेबल करायचं असेल तर ते पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि तुम्ही तुमचा टेबल ऑफ कंटेंट्स या रीतीने व्यवस्थित बनवू शकता. कळलं का? की जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही तुमचं थिसिस रायटिंग चालू कराल तेव्हा हे तुमच्या खूप कामात येईल. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगते तुम्हाला, की जेव्हा तुम्ही रिसर्च पेपर लिहाल तेव्हा प्रत्येक चॅप्टर तुमचा वेगवेगळ्या फाईलमध्ये बनवा. ठीक आहे, तुमची चॅप्टर नंबर 1 ची फाईल वेगळी राहील, 2, 3, 4, 5 प्रत्येक याची फाईल वेगळी राहील. तर प्रत्येक फाईलचं पेज नंबरिंग करत असताना आता तुम्हाला हे टेबल ऑफ कंटेंट्स कसं बनवायचं आणि त्या पर्टिक्युलर चॅप्टरचं इंडेक्स कसा बनवायचा ते तुम्हाला सांगून दिलं आहे मी. ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही पेज नंबर्स टाकाल तेव्हा काय होईल, तेव्हा तुम्हाला इन्सर्ट पेज नंबर हा एक ऑप्शन आपण सांगितलेला आहे ना, इन्सर्ट पेज नंबर, and you have to insert it at the bottom of the page and different options are there. ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर काय घ्यायचं, फॉर्मॅट पेज नंबर घ्यायचं. अँड फॉर्मॅट पेज नंबर में स्टार्ट विथ दिस नंबर. आता बघा, माझं ओरिजिनल पहिला जो चॅप्टर आहे तो 13 पानांचा झालेला आहे. तर माझा दुसरा जो चॅप्टर चालू करेल मी तो कुठनं चालू झाला पाहिजे, 14 पासून चालू झाला. समजा तो 14 ते 50 मध्ये दुसरा चॅप्टर झाला तर तिसरा चॅप्टर कुठून आला पाहिजे, तिसऱ्या चॅप्टरचं पेज नंबरिंग स्टार्ट्स विथ 51 झालं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही सगळ्या फाईल्सला एकदम प्रिंटिंग कराल तर पहिलं पेज 1 ते 13, दुसरा चॅप्टर 14 ते 50, तिसरा चॅप्टर 51 ते ऑनवर्ड, असं तुमचं एकदम सिक्वेन्सने सगळं प्रिंट होऊन जाईल. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही तुमचं एक स्टार्टिंगचं पेज बनवाल त्याला तुम्हाला पेज नंबर द्यायचं नाहीये. त्याच्यामध्ये तुमचं थिसिसचं नेम वगैरे वगैरे फ्रंट पेज जे राहतं त्याला तुम्हाला पेज नंबर द्यायचं नाहीये, ते एका सेपरेट फाईल मध्ये बनवायचं. आणि नंतरचं जे डिक्लरेशन वगैरे वगैरे सगळं राहतं त्यांना तुम्हाला जे पेज नंबर्स द्यायचे ते तुम्हाला रोमन्स मध्ये द्यायचे. तर इथे तुम्ही फॉर्मॅट पेज नंबर मधनं त्याला रोमन नंबर सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून ते सगळे जे नंबर्स आहेत ते रोमन नंबर मध्ये. ठीक आहे, आणि तुमचं जे चॅप्टर नंबर 1 पासून चालू होईल त्याचं नंबरिंग या पद्धतीने करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचं पूर्ण इंडेक्स पण चांगला बनतो, टेबल ऑफ कंटेंट्स चांगले बनतील, टेबल्स आणि फिगर्स पण सगळे येतील आणि त्यानुसार तुम्ही तुमचं सगळं प्रिंटिंग त्यानंतर करू शकता. ठीक आहे, स्वतःच करा, स्वतःच सगळं डिझाईन करा, म्हणजे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. कोणाला टायपिंगला वगैरे द्यायची गरजच नाही. स्टार्टिंग पासून तुम्ही चालू केलं अशा पद्धतीने टायपिंग आणि कंटेंट्स पेज बनवणं तर काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, समजलं का एवढं? ओके मॅम, थँक्यू. Yes, हो ma'am. मॅम.
मॅडम मला एक विचारायचं होतं. हा विचारा. हॅलो. हा हा मॅडम, विचारा. आपल्याला समजा सॉफ्ट कॉपी आपल्याला जसं फ्रंट पेज आहे, त्या फ्रंट पेजला हा. पेज नंबर नाही द्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही सांगितलं ते हम्म. वेगळं बनवा आणि हा. बाकीचे जे चॅप्टर पासून आहे त्याला आपण पेज नंबर देत आहे. पण आपल्याला सॉफ्ट हम्म. कॉपी मध्ये समजा कंटिन्यू राहील ना ते सॉफ्ट कॉपी मध्ये सगळंच. तर आपल्याला पेज नंबर 2 पासून पेज नंबर 1 असं स्टार्ट करायचं आपल्याला. आणि पहिला पेज जसं फ्रंट पेज आहे त्याला पेज नाही तर नंबर ते नाही द्यायचा. पहिले तसं पेज काही वेगळे करू का आपण? नाही, तुम्ही असं सेपरेटच देऊ शकता ना त्याला. सगळीकडे एकत्रच दिलं पाहिजे असं काही नाहीये. एक फोल्डर मध्ये त्याला सगळं ठीक. सेव्ह करून घ्या. हम्म. एका फोल्डर मध्ये सेव्ह करून घ्यायचं आणि ते फोल्डर राईट करून घ्यायचं. सबमिट करायचं सॉफ्ट कॉपी. ओके. असं एकातच दिलं अच्छा. पाहिजे असं काही ठीक आहे. नाहीये. असं काही नाहीये एकातच दिलं पाहिजे म्हणून. तुम्ही सेपरेटली पण ठीक आहे एक मॅडम. फोल्डर आपलं फक्त एक असलं पाहिजे. है ना? हम्म. आणि प्रिंटिंगला हो. देताना ठीक. पण त्याला देऊन द्या तसंच प्रिंटिंगला, तर तो बरोबर प्रिंट करतो. बाइंडिंग करताना त्याला बाइंड करायचं बस, दॅट्स ऑल. यासाठी ठीक वेगवेगळ्या आहे. फाईल्स करायच्या की जर एखादं एडिटिंग तुमचं चुकलं ना, तर ती अख्खी फाईल तुमची खराब होते. म्हणजे जर समजा माझं पूर्ण 500 पानांचं डॉक्युमेंट बनलेलं आहे ना, किंवा 200 पानांचं माझं डॉक्युमेंट बनलेलं आहे, तरी मला 200 पानांचं एडिटिंग करणं खूप त्रासाचं होतं. तेच माझं 13, 15, 50 पानांचं एक चॅप्टर बनला ना, तर तो तुम्हाला एडिट करायला पण सोपा पडतो आणि बाकीचे सगळे डिस्टर्ब नाही होत. कारण की तुम्ही एका ठिकाणी एक नंबर टाकला, एक पॅराग्राफ टाकला किंवा एक लाईन जरी डिलीट केली, तरी तुमचं खालचं सगळं फॉर्मॅटिंग चेंज होतं. लगेच तुमचा डेटा सगळा वर येऊन जातो. लगेच तुमचे अरेंज केलेले टेबल वर खाली होऊन जातात. कधी-कधी टेबलचा 2 कॉलम वरती, 4 कॉलम खालती असे येऊन जातात. मग ते खूप त्रासाचं होतं. त्यामुळे सगळ्याच्या सगळे चॅप्टर्स एका ठिकाणी लिहूच नये. प्रत्येक चॅप्टर हा वेगवेगळ्या फाईलमध्ये स्टोअर करायचा. म्हणजे नंबरिंग पण व्यवस्थित होतं, तुमचं सेटिंग पण व्यवस्थित होतं आणि प्रिंटिंगसाठी देताना आपण नंबर त्याच्यात टाकणारच आहे व्यवस्थित. त्यामुळे चॅप्टर 2चं सेटिंग वेगळंच राहणार आहे. 3 वेगळं राहणार आहे. 4 तो काही आपण सलग असं टाकणार थोडी आहे ना. चॅप्टर 2 आपला चॅप्टर 2 वेगळ्या पानांवरतीच यायला पाहिजे. ते काही रनिंग टेक्स्ट नाहीये आपलं. न्यूजपेपर सारखं प्रिंटिंग नाही करणार आहे ना आपण त्याला. त्यामुळे ते वेगवेगळंच आलं पाहिजे. तर बेटर टू सेव्ह इट इन डिफरंट फाईल्स. ओके? तुमचं सेटिंग कधीच बिघडणार नाही. नाहीतर ते खूप त्रासदायक होतं. बाकीच्या सगळ्या नंबर्स आणि हे करायला. ठीक आहे? आणि नंतरचे जे पेजेस असतात डिक्लरेशन, त्यानंतर तुमचं त्या याचे सर्टिफिकेट्स वगैरे जे काही राहतात, त्या सगळ्यांचं नंबरिंग जे राहतं ते रोमनमध्ये टाकायचं. आणि चॅप्टर 1चं जे प्रिंट नंबरिंग होतं ते 1 पासून चालू करायचं. 1 ते जसं 15 माझं पहिला चॅप्टर झाला. मग दुसऱ्या चॅप्टरला जेव्हा चालू करतो, तेव्हा तिथे इन्सर्ट पेज नंबर आणि फॉर्मॅट पेज नंबर करून 16 पासून स्टार्ट विथ 16 असं करून द्यायचं. मग 16 ते समजा ते 50 मध्ये गेलं. त्याच्यानंतरचा चॅप्टर, तिसरा चॅप्टर जो चालू होईल तो 51 पासून चालू करायचा. तुमचं प्रिंटिंग एकदम व्यवस्थित येतं. हो, आणि आणखीन एक लक्षात ठेवा की प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण सगळ्यात खालती हे टेबल ऑफ कंटेंट्स देतो आहे. तर ह्याचे जे 2 नंबर आहेत ते सोडून द्याल नेक्स्ट चालू करताना. आहे की नाही? माझं हे टेबल ऑफ कंटेंट्स कोणत्या पेजवरून चालू झालेलं आहे? तर ते नंबर सोडून द्याल. म्हणजे माझं बिब्लिओग्राफी कुठे संपलं आहे? तर 10व्या पेजवरती संपलेलं आहे. हे 2 पेजेस आपले एक्स्ट्रा आलेले आहेत त्याच्यामध्ये. हे आपण प्रिंटिंग मध्ये सेपरेटली घेणार आहोत. त्याच्यामुळे माझं 10 पर्यंत प्रिंटिंगचं म्हणजे 10 पर्यंत माझा ओरिजिनल टेक्स्ट आहे. 11 पासून दुसरं चालू. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. कारण की टेबल ऑफ कंटेंट्सचे पेजेस आपल्याला आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचे नाहीये. आलं का लक्षात? येस चला मॅडम. चला आता आपण आपली परीक्षा घेऊया. परीक्षा घ्यायची आहे तुमची की नकोय? घ्या मॅडम. लेना है क्या? एग्जाम लेना है क्या? हाँ मैम, यस मैम, येस मॅडम. घ्यायची आहे ना? हो. चला मी तुम्हाला एक 25 प्रश्न देते आहे. 25 प्रश्नामध्ये तुम्हाला आप पेन और पेंसिल ले लो आपके पास. घेतली का? यस मॅम.
हाँ, Yes. अभी क्या करना है, मैं ये आपको एक पेज डिस्प्ले कर रही हूँ। यहाँ पे आपको क्वेश्चन दिए गए हैं और उसके 4 ऑप्शन दिए गए हैं, ठीक है। तो क्वेश्चन नंबर 1 लिखना है पेज पे, और उसका जो आंसर है, जैसे क्वेश्चन नंबर 1 का आंसर 1 है, तो क्वेश्चन नंबर 1 1, क्वेश्चन नंबर 2 3, क्वेश्चन नंबर 3 4, उतना ही आपको लिख लेना है, बाकी लिखने की जरूरत नहीं है। मॅडम ये थोडं आपको मॅक्सिमाइज कराल. हो हो, हं. जस्ट टेस्ट है आपकी ये। दिसतंय का आता? हो मॅम. एक एक नीट वाचा आणि नीट सॉल्व करा हा. चला, मॅडम स्क्रॉल डाऊन करा ना ते. वर स्क्रॉल करा. होऊ द्या बाकीच्यांचं, थोडस 2 मिनिटं थांबा. मैडम 8th वाला जो ऑप्शन है हाँ, उसमें 2 ऑप्शन सेम दिख रहे हैं, कैन चेंज एंड कैन चेंज. कैन नॉट चेंज है. हाँ हाँ, कैन चेंज देखो तो, अभी दिख रहा है. येस मॅम. हम्म, वर करा, ते झाले कम्प्लीट. झालं का? यस. हो गया सबका? मैम 2 मिनट बस. हाँ हाँ, हो जाएगी, टाइम है अपने पास, कोई टेंशन नहीं. झालं. झालं का?
Yes, ma'am. Yes, ma'am. Done, ma'am. चलो नेक्स्ट. Please scroll, ma'am. हाँ हो गया. No, ma'am. No, ma'am. 17% only. 18. हम्म. थोड़ा नीचे करिए मैडम, प्लीज 16 पे. 16 चाहिए. हम्म.
झाले का? Yes, ma'am. हो मैडम. सबका हो गया? हो मैडम. Done, ma'am. डन? चलो अभी मैं आपको इसके आंसर की वाला Done. हाँ अरे तीसरी का पण दिख रही है अभी? Yes, ma'am. Yes. देखिए नाउ रीड द क्वेश्चन वन बाय वन एंड चेक योर आंसर. राइट? अगर सही है तो राइट करना है 1 मार्क और नहीं है तो 0 मार्क्स. ठीक है? सो चेक क्वेश्चन नंबर 1. एक्सेल इज ए Software package. software package. Extension name of the Excel sheet is XLS. XLS. Excel is X. SL. Extension name of Word SX. file is Dot. DOX. Doc. DOCX. हाँ. Extension name of PowerPoint is PPTX. Word file is called as क्या हो गया? Document. Word file is called as document. Excel sheet is called as All of Electronic sheet. Electronic sheet. all of them. ठीक है ना? एक ही नहीं है, सारी चीजें ऑप्शंस में आ गई है. ऑल ऑफ देम. Each cell in Excel sheet has Unique address. Unique address. height and width of the cell is Can change. can change. है ना? हाँ. Can Merge change. cell option. हाँ. Merge cell option is used to Merge 2 or more Or more cells. for more cells. ठीक है? Then Excel is useful to design. graph. देखो ये 2 क्वेश्चन एक जैसे है, इसलिए दिए गए हैं कि आपको ऑप्शंस देखना है ना? एक्सेल इज यूजफुल टू डिजाइन. All above. All of the All above. above. पहले में क्या है? Graph. Sift graph. ग्राफ. हाँ, पहले में सिंपली ग्राफ है. हम एक्सेल में पावर पॉइंट, वर्ड के फाइल, डॉक्यूमेंट के फाइल बना सकते हैं क्या? नहीं, सिंपली ग्राफ बना सकते हैं. और उसके बाद एक्सेल इज यूजफुल टू डिजाइन फाइल, ग्राफ फाइल एंड डॉक्यूमेंट वर्कशीट ऑल अबाउट. ठीक है? देन इलेक्ट्रॉनिक वर्कशीट हैज All. above. all above. Tab key is used to Activate new cell. activate new cell. Sum function is useful to Add the data. हो है ना? Correct. Add the data. Add the data. Then table menu is activate when we
All of the above. All of the above. Validation rules can be applied through Data menu. data menu. Good. Quick editing is possible through Find and replace. find and Data. replace. Find and replace. फाइंड एंड रिप्लेस। इसी तरह से और एक क्वेश्चन में ऐसे भी आ सकता है कि क्विक एडिटिंग इज पॉसिबल यूजिंग द कीज। तो कीज में आपको F1, F2, F3, F4 ऐसे आ जाएंगे, तो उसमें से F2 की इज यूज टू एडिट इट, ध्यान रखना, ठीक है। रिमूव डुप्लीकेट कहाँ से आता है? All above. रिमूव डुप्लीकेट से आता है। रिमूव डुप्लीकेट कहाँ पे है? रिमूव डुप्लीकेट ऑप्शन में ही है। थोड़ा कंफ्यूजिंग है वो, ध्यान देके पढ़ना है आपको। A to Z is used to Arrange in data in ascending order. ascending order. Good, good. हाँ। Dollar symbol is used to Absolute address. absolute address. Grid line option is available in Page layout. View. page layout. नहीं, व्यू में नहीं है वो, मैम व्यू में है. व्यू में नहीं है, ग्रिड लेआउट में है। मैम प्रिंट प्रीव्यू में आता है मैम वो। मैम व्यू में है. प्रिंट प्रीव्यू में भी है, लेआउट्स में से भी आप जाके कर सकते हो, ठीक है ना। लेकिन व्यू में भी आता है मैम। बट वो ऑप्शन ही नहीं है मैम व्यू का। इक्वल टू सिंबल फॉर्मूला. फॉर्मूला। F11 की ग्राफ क्रिएशन. गेट ग्राफ। F2 फंक्शन इज एडिट. अभी मैंने बताया था, एडिट एंड सेव द फाइल। कंट्रोल एस. नहीं, ऑल अबव, ऑल अबव, ठीक है। तो इस तरह से आपको Yes, ये yes, all सैंपल above. क्वेश्चंस है, ये सैंपल क्वेश्चंस है, ऐसे ही आ सकते हैं, है ना। यही आएंगे ऐसे कुछ नहीं है, लेकिन मैक्सिमम ऐसे ही आते हैं जो हमने पढ़े हैं, ठीक है। अब आपको क्या करना है, यू हैव टू जस्ट गो थ्रू द एंटायर ऑप्शंस और याद रखना है सारी चीजें, ठीक है। थैंक यू मैम। यस मैम. और कुछ डाउट है तो आप मुझे पूछ सकते हो, फोन नंबर मैडम आप शेयर कर देंगे आपके साथ में, है ना। और कुछ डाउट है तो फोन पे भी पूछ सकते हैं, कॉलेज में भी आके पूछ सकते हैं। कैंपस में 10:30 to 5 o'clock में रहती हूँ, आप आके पूछ सकते हो, ठीक है ना। चलो मॅडम, थांबायचं का? हो मॅडम, झालं ना सगळं आता? हो, सगळं झालं, हो। Okay. एक्झाम पण झाली यांची। हो. अच्छा, ये पूछना ही रह गया, पास कितने लोग हो गए? मैम अरे 20 out of 55. 15 आहे मॅडम. मैडम 23 मिले। 23 मैम. करेक्ट. 23 मिले। चुकले मॅडम, किती चुकले? पैकी 4 चुकले। 4 चुकले। 22 भेटले 22. तरी चांगले भेटले, चला गुड। आणखीन कोणी फेल तर नाही झालं ना? 22. फेल तर नाही झालं कोणी? कोणाचं बाळ रडतंय? त्यांनी पण पेपर सॉल्व केला असेल। त्यांनी पेपर सॉल्व केलाय। चलिए, थैंक यू सो मच मैडम for both the day sessions and demonstration of MS Excel. So thank you all of you and thank you madam. चलो जल्दी जल्दी पास हो जाओ और डॉक्टर बनो। ऑल द बेस्ट। थैंक यू मॅडम। थँक यू मॅम. Thank you ma'am. थँक्यू मॅडम। मॅडम. थैंक यू मैम। हाँ बोला। हाँ थँक्यू मॅडम. धार्मिक मॅडम साठी हा प्रश्न, म्हटलं पीपीटी बनवताना ते सिनॉप्सिसचे संदर्भ ग्रंथ टाकायचे आहेत का? हो सगळं टाकायचं आहे, फक्त प्रेझेंट करताना मेन पॉइंट्स टाकायचे, पण इंट्रोडक्शन, हायपोथेसिस, ऑब्जेक्टिव्ह, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, डिस्कशन आणि हे रेफरन्सेस अँड बिब्लिओग्राफी सगळ्या पॉइंट्स इन्क्लूड करायचे आहेत. मग ते स्लाइड जास्त होतील ना मॅडम त्यांचे? स्लाइड जास्त होऊ द्या. जर रिसोर्स पर्सनने म्हटलं की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर स्किप करा, पण तुमच्या स्लाइड्समध्ये ते असायला पाहिजे. एक्सप्लेन करताना तुमच्याकडनं सभी पार्टिसिपेंट्स को मैं बता रही हूँ, जब आप प्रेजेंटेशन देंगे
उस वक्त आपको ज्यादा फोकस किस पॉइंट्स पे करना है वो ध्यान में रखिए। टाइटल बताएंगे, अगर आपका सोशल साइंस बैकग्राउंड है तो हाइपोथेसिस, ऑब्जेक्टिव सबके लिए कॉमन रहेगा। देन मटेरियल्स एंड मेथड्स, अगर साइंस वाले हैं तो लिटरेचर रिव्यू सबके लिए कॉमन है। अगर आपने कुछ वर्क किया होगा तो आपके फाइंडिंग्स क्या आए हैं, डिस्कशन करना है दूसरे पेपर्स के साथ, और फाइनली कंक्लूजन एंड रेफरेंसेस। ये पॉइंट सबके पीपीटी में होने चाहिए। बट बोलते समय आपको टाइटल बोलना है, एम्स एंड ऑब्जेक्टिव्स जो रहेंगे वो ऑब्जेक्टिव को प्रूव करने के लिए आपने क्या मेथड की है एंड व्हाट आर योर फाइंडिंग्स। इंट्रोडक्शन पे, रिव्यू ऑफ लिटरेचर पे ज़्यादा डिस्कशन नहीं करेंगे क्योंकि विद इन 10 मिनट्स यू हैव टू फिनिश योर प्रेजेंटेशन। अगर डिस्कशन के वक्त कुछ क्वेश्चंस आते हैं तो फिर आप उसको इलेबोरेट कर सकते हैं। मॅडम Okay? पीपीटी मध्ये सिनॉप्सिसचा जो पहिला पेज आहे फ्रंट पेज त्याच्यावर साइन वगैरे नाही लागत ना गाईडची वगैरे? रिपोर्ट वरती लास्ट पेज वरती साइन करायची आहे, पीपीटी वरती कुठे सिग्नेचर नको आहे. ओके ओके मॅडम लिटरेचर रिव्ह्यू झालेलं नाही आहे तर मग काय करायचं आम्ही? तुम्ही सिनॉप्सिस वर प्रेझेंट करताय का? हा सिनॉप्सिस वर तर कारण तुमचं एकच प्लॅन ऑफ वर्ष वर्क झालंय. वगैरे जे असेल ना, पण तुम्ही सिनॉप्सिस लिहिताना हा. पण त्या लिटरेचर रिव्ह्यू लिहिलं असेल ना मॅडम थोडंसं, कारण की त्याच्यावरनं तुम्ही न- बाकीच्या गोष्टी तर क्लॅरिफाय करू शकता ना. थोडेसे नाही, म्हणजे म्हणजे वाय यू हॅव literature- चोजन दॅट टॉपिक, प्रिव्हियस स्टडीज हा. काय म्हणतात त्याच्यावरनं तुम्ही तो टॉपिक घेतला असेल ना. हा राईट ठीक आहे, तर ते वाले थोडेसे लिटरेचर सर्वे टाकावा लागेल तो पण. ओके ठीक है। ठीक और है अभी मैं टाइम टेबल फाइनल हो गया है अपना सेमिनार का। आई विल शेयर दैट टाइम टेबल ऑन अवर व्हाट्सएप ग्रुप एंड यू प्लीज नोट डाउन डेट टाइम ऑफ योर रिस्पेक्टिव प्रेजेंटेशंस। संडे को पहले इंजीनियरिंग वालों के सेमिनार से 2 बजे से, इंजीनियरिंग वालों के 2 से 4, तो इंजीनियरिंग वाले पहले प्रिपेयर रहिए कमिंग संडे, एंड रेस्ट ऑफ द थिंग्स विल बी इन द टाइम टेबल इटसेल्फ, तो आप उसको देख लीजिएगा। और 10 मिनट का ही पीपीटी रहेगा, अच्छे से प्रेजेंट करना है। उस दिन कानेटकर मैडम का जो एक सेशन नहीं हुआ था ड्यू टू पुअर कनेक्टिविटी, तो वो संडे को जैसे आपके सेमिनार्स हो जाते हैं 3:30 बजे तक वगैरह हो जाएंगे इंजीनियरिंग वालों के, तो मैडम सिर्फ आधा घंटा उस दिन जो बचा था रिसर्च डिज़ाइन वाला पार्ट, वो आधे घंटे में संडे को कवर करने वाले हैं। और मैडम ने कुछ ऑडियोज भेजे हैं कॉमर्स और मैनेजमेंट के पार्टिसिपेंट्स के लिए, वो ऑडियो रिकॉर्डिंग्स मैं अपने ग्रुप में शेयर करती हूँ, किसी को अगर यूजफुल लगता है तो वो रिकॉर्डिंग से भी आप लोग वो इनपुट्स ले सकते हैं। गॉट इट? ओके मॅम. मॅम जर डेटा कलेक्शन झालेलं असेल रिपोर्ट तर सॉफ्ट question कॉपी वगैरे सबमिट टाकायचे करायची आहे तर सिग्नेचर कसं काय, म्हणजे सिग्नेचर आवश्यक आहे का, प्रिंट काढून मग करायचं आहे कसं? हां, स्कॅन सिग्नेचर त्यांची असायला हवी. तुम्ही प्रिंट काढून त्यांच्याकडनं घ्या, किंवा जर ते आउट ऑफ स्टेशन असेल तर त्यांना तुम्ही पहिले साइन करा, मग स्कॅन कॉपी त्यांना पाठवा, त्यांना साइन करून स्कॅन कॉपी तुम्हाला पाठवायला सांगा, मग तुम्ही ते आम्हाला सबमिट करा रिपोर्ट. साइन मस्ट आहे, साइन शिवाय ते एक्सेप्ट नाही होणार. मॅडम रिपोर्ट शेवटच्या पेजवर ना? हा, रिपोर्टच्या शेवटच्या पेजवर. रिपोर्ट सबमिशन सबमिशन कधीपर्यंत करायचं आहे? 25 तारखेपर्यंत. मी गुगल फॉर्म मी ओके. उद्या पाठवेल, उद्या किंवा परवा. पहिले पीपीटी झाल्यानंतर ते वाला सबमिशन ठीक. राहील. ठीक आहे, थँक्यू. ओके. अजून कोणाला काही विचारायचं आहे? आहे तर आपण या पीपीटी मध्ये कारण आधी सिनॉप्सिस मध्ये तर ते नव्हतं, आता काही वर्क झालेलं आहे कारण 2 वर्षात. तर मॅडम question मला ना वगैरे खूप कमी आवाज येतोय. हॅलो मॅम, ठीक आहे, तुम्हाला कॉल करून विचारेल. हॅलो 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 पद्मा मॅडम बोलतात आहे की समरीत बोलतात आहे? कोण बोलत आहे? मला आवाज नाही येते क्लिअर. हॅलो हॅलो मॅम, ऍक्च्युली माझं डेटा कलेक्शन झालेलं आहे म्हटलं, तर पीपीटी मध्ये आपल्याला क्वेश्चन इयरचे सॅम्पल वगैरे टाकावं लागेल काय? हो मॅडम, जर असेल आणि त्यांनी विचारलं की तुमचा क्वेश्चन दाखवा, तर वाटेल तर तुम्ही जे बफर स्लाइड्स असतात ना थँक्यूच्या नंतरच्या, त्यामध्ये त्याला रेडी ठेवा. जर विचारलं तर तुम्ही लोकांनी डिस्प्ले करू शकले पाहिजे. ओके, फक्त डेटा कलेक्शन झालाय, मग अनालिसिस नाही झालाय माझा.
ठीक आहे ना, जितका पण पार्ट झाला असेल तो तुम्ही मेन्शन करा पीपीटी मध्ये. ओके ओके ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके. ठीक आहे. शॅल वी एंड द मीटिंग? मॅडम मला विचारायचं होतं की रिपोर्ट किती पेजचा हवा आहे? रिपोर्ट मिनिमम 15 ते 20 पेजेसचा असायला हवा. गाईडलाईन्स मध्येच म्हटलेलं आहे मॅडम. त्यांनी तर 25 to 30 पेजेस म्हटले आहे. 25 to 30 पेजेस, पण तितके होत नाही कारण की आपलं सिनॉप्सिस खूप लहान असतं. तर 15 पेजेस वगैरे तरी असायला पाहिजे. ओके. सिनॉप्सिस मध्ये आमचा 5-6 पेजचा होता, तर अजून ऍड करावा लागेल नाही अजून का? मॅडम ते सिनॉप्सिस मध्ये ऍड करा, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ऍड करा ना थोडं, कारण की सिनॉप्सिस आपण खूप शॉर्ट मध्ये लिहितो, पण सिनॉप्सिस मध्ये पण तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, नॅशनल इंटरनॅशनल स्टेटस जे असतं ते थोडंसं अजून वाढवा त्याच्यामध्ये. अच्छा, हा ठीक आहे ना. ठीक आहे. मॅम एक विचारायचं होतं, जर सिनॉप्सिस मध्ये जो सॅम्पल साईज घेतलेला आहे तो जर चेंज करायचा असेल तर त्यासाठी परमिशन घ्यावी लागते का? नाही मॅडम. तुमचा सब्जेक्ट कोणता आहे? माझा कॉमर्स फील्डचा आहे, मॅनेजमेंट. हा, तर यावरती इट्स तुम्हाला एम्प्लॉई साठी. तुम्ही चेंज करू शकता सॅम्पल साईज, आणि यावरती तुम्हाला आता कानेटकर मॅडमने व्हिडिओज पाठवलेले आहे, सॉरी ऑडिओ पाठवले आहे, ते मी शेअर करते ग्रुपवर. आणि तुम्हाला सेमिनार जेव्हा होईल ना तेव्हा मॅडम इनपुट्स देतात की सॅम्पल साईज कसा असायला हवा, किती असायला हवा तुमच्या सॅम्पल पॉप्युलेशन प्रमाणे. तर तुम्ही तो नंतर चेंज करू शकता. कारण आताच मला वाटतंय की तो माझा जो होता तो खूप लहान होता. तर आता जेव्हा मी प्रेझेंट करेल. नाही, तुम्ही प्रेझेंटेशन करताना सांगाल तिथे, जेव्हा मॅडम तुमचं जज करतील ना की मॅडम मला याच्यावरती डाऊट आहे तर मला प्लीज गाईड करा याच्यासाठी, तर मॅडम सांगतात. ते प्रत्येकांनाच तसं मॅडम तर सांगणार आहे. ओके ओके मॅम. ठीक आहे. थँक्यू. तर तुमच्या परीने आपण जितकं करू शकतो तितकं तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, आणि बाकीचे ऍडव्हान्स पार्ट मॅडम एक्सप्लेन करणार आहेत. ओके. ऍक्च्युली त्या दिवशीच या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार होत्या मॅडम, पण त्या कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते राहून गेलं, तर काही हरकत नाही. आणि संडेला कारण स्टार्टिंग मध्ये संडेला मॅडमचं चांगलं सेशन आहे स्टार्ट ना, केलं. एक मिनिट, संडेला मॅडमचं जे सेशन आहे त्यामध्ये पण तुम्ही तुमचा डाऊट क्लिअर करून घ्याल, म्हणजे तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये ऍड करू शकाल. येस येस मॅम. ठीक आहे. ओके. हॅलो मॅडम. मॅम, ते सिनॉप्सिस मध्ये आम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचरच्या इन्स्टेड स्कोप ऑफ रिसर्च केला आहे. हो तर ते चालेल का? हो हो, चालेल चालेल. स्कोप मग झालं, रिव्ह्यू ऑफ रॅशनली झालं ते लिटरेचर टाकू गरज शकता. नाहीये. ओके ओके, ठीक आहे. मॅडम, रिपोर्ट मध्ये माझा एक पेपर जनरल म्हणजे आलेला आहे, तर मी ते ऍड करू शकते का? सिनॉप्सिस आहे माझं फक्त. पेपर नाही द्यायचा आहे मॅडम, रिसर्च पेपर नाही द्यायचा आहे. तुम्ही जे प्रेझेंट करणार आहे त्याच्यावरचा रिपोर्ट द्यायचा आहे. ओके ओके. रिसर्च ठीक आहे पेपर सबमिट नका करू, मार्क्स नाही मिळणार जर रिसर्च पेपर सबमिट कराल तर. त्यांनी स्पष्टपणे रिपोर्ट ऑफ प्रेझेंटेशन किंवा रिपोर्ट ऑफ सेमिनार असं म्हटलेलं आहे. हा मॅडम. ठीक आहे. तर रिपोर्ट लागेल, जे तुम्ही प्रेझेंट कराल त्याचा टेक्स्च्युअल फॉर्मॅट म्हणजे रिपोर्ट. रिसर्च पेपर नको आहे आपल्याला. मैम तो इनडायरेक्टली वो सिनॉप्सिस ही हो गया फिर से, अगर सिनॉप्सिस पे प्रेजेंट कर रहे उस पे रिपोर्ट बनाते तो। पण सिनॉप्सिस के बाद अभी कल तो आपने प्रेजेंट नहीं, कल तो आपने सबमिट नहीं किया ना सिनॉप्सिस. सिनॉप्सिस के बाद कुछ तो काम किया होगा पिछले 6 साल में, पिछले 6 महीने में, पिछले 2 महीने में, पिछले 3 महीने में. एटलीस्ट यू हैड डन समथिंग. तो वो चीजें इनकॉर्पोरेट करिए ना, जो अपन 6 मंथली रिपोर्ट में लिखते हैं कि मागच्या 6 महिन्यात काय केलं, लिटरेचर रिव्यू किया, अपन ऐसा लिखते हैं ना. तो क्या लिटरेचर रिव्यू किया वो सिनॉप्सिस में ऐड करिए, एंड देन यू हैव टू प्रेजेंट. ओके. ठीक आहे. अजून काही असेल बेटा तर आता विचारून घ्या, कारण की सेमिनार मध्ये बॅच वाल्यांना खूप कमी मार्क्स मिळाले आहे. सगळे इनपुट्स देऊन सुद्धा त्यांनी सेमिनार मध्ये ऍड नव्हतं केलं. बरेच लोकांना 12-13 मार्क्स आहे 20 पैकी, 11 मार्क पासिंग आहे. तो इतने कम मार्क्स नहीं मिलने चाहिए. तो अच्छे से प्रेजेंटेशन बनाइए, लाइटली मत लीजिए प्रेजेंटेशन को. मॅडम, हॅलो. हा, शुभांगी बोलते. मॅडम, म्हणजे माझं काम आता मुलाखत अनुसूची, म्हणजे आपण ही क्वेश्चन जे प्रश्नावली तयार करतो ते सुरू आहे सध्या. तर मग मला ते रिपोर्ट मध्ये टाकावं लागेल का? मी सांगायचं मॅडम की हे चालू आहे, तुम्ही कोणते प्रश्न बनवणार आहेत, प्रॉबेबल प्रश्न कोणते असू शकतात
ते वगैरे बरं तुम्हाला बरं टाकावं लागेल. आणि प्रेझेंटेशन मध्ये सांगताना पण सांगायचं की तुम्ही करंट आता काय करत आहे सध्या. बरं ठीक आहे ना. थँक्यू मॅडम. हम्म. मैम हम्म. मैम जैसे मैंने लिटरेचर रिव्यू पढ़ा है अब तक के, हाँ तो जैसे प्रेजेंटेशन के मुझे सिर्फ लिटरेचर पे ही फोकस करना पड़ेगा क्या? हाँ, आप पहले सिनॉप्सिस का बता देंगे पूरा, आपका इंट्रोडक्शन, आपका प्लान ऑफ वर्क क्या है और आपके वो टॉपिक चूज करने का मेन इंटेंशन क्या है, आपका फ्यूचर स्कोप क्या है आपके प्रेजेंटेशन या तो स्टडी का, और अभी आप लिटरेचर रिव्यू कर रहे हैं, अभी तक मैंने 50 पेपर रिव्यू किए हैं, जो भी होगा फिर वो बता के एंड करेंगे. अच्छा, तो प्रेजेंटेशन में भी वैसे ही करना है ना, पीपीटी जब बनाएंगे? हाँ, उसी प्रोसीजर से बनाइए, उसी फ्लो को फॉलो करिए. अच्छा, मतलब जैसे एक्सप्लेन करेंगे तो हम किस पे ज्यादा फोकस देंगे फिर हम? हेलो मैम. हेलो मैम, तो जैसे प्रेजेंटेशन के समय किस पे ज्यादा फोकस करेंगे, एक्सप्लेन किस पे अभी ज्यादा आपका करेंगे सिनॉप्सिस है फिर? और सिर्फ लिटरेचर रिव्यू चल रहा है, तो आपको सारे एस्पेक्ट बताने पड़ेंगे, आपका टॉपिक, आपके ऑब्जेक्टिव्स, अच्छा. उस ऑब्जेक्टिव को फुलफिल करने के लिए आपने क्या प्लान ऑफ वर्क बताया है, आपकी चैप्टराइजेशन की स्कीम बताते हैं. जनरली जो लोग सिनॉप्सिस पे प्रेजेंट करते हैं ना, वो लोग चैप्टराइजेशन बताते हैं, फिर प्लान ऑफ वर्क में पहले साल में क्या करेंगे, दूसरे साल में क्या करेंगे वो बताते हैं. अच्छा. फिर वो सब होने के बाद आपका कंक्लूजन ऑफ द स्टडी क्या रहने वाला है, फिर उसके बाद आप बताओगे कि अभी तक मैंने इतना इतना काम किया है, जो आप अभी बता रहे हैं ना, जी लिटरेचर सर्वे किया है, वो बता के फिर एंड करेंगे. ठीक है. यस मैम. एनी मोर क्वेश्चन कि स्टॉप करेंगे अभी मीटिंग? यस मैम. येस मॅम. यस बोलिए. हाँ मैम,